पूर्वतयारी न करता आज आपण नाश्त्यासाठी खास रेसिपी बघणार आहोत। इतकी सुंदर बनते ना, झटकेपट बनते। नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटील किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। त्यासाठी जे लागणारं साहित्य ते मी तुम्हाला दाखवते। आता इथे मोजक्या साहित्यामध्ये आहे आणि घरगुती साहित्यामध्ये आहे, त्यामुळे अर्धा वाटी इथे मी दही घेतलेलं आहे। दही आहे हे फ्रेश आहे, इथे आपल्याला आंबट जास्त दही घ्यायचं नाही आहे। त्याचप्रमाणे अर्धा वाटी मी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। 3 साहित्यामध्ये आज आपण झटकेपट बनणारी रेसिपी बघणार आहोत। आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे, बाउलमध्ये हे तांदळाचं पीठ आहे हे आपण घालून घेऊया। आता इथे जेवढं आपण दही घेतो तर तेवढं सर्व घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। आता इथे आपण रवा घेतला होता तो घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। तर त्याच वाटीमध्ये मी 1 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे, ते थोडं थोडं करून घालून मिक्स करून घेऊया। ते झटकेपट बनणारी ही नाश्त्यासाठी रेसिपी आहे आणि खूप सुंदर बनते। इथे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। 1 पूर्ण वाटी मी पाणी घातलं आणि मिक्स करून घेते। आता इथे ना थोडासा बाउल आहे मी चेंज केला आहे, थोडा मोठा घेतलेला आहे, कारण आपल्याला मिक्स करता येत नाही, मग थोडासा मोठाच बाउल घ्यायचा। आता थोडं थोडं पाणी घेऊन मी मिक्स करून घेतलं। 1 वाटी पूर्ण घातलेलं आहे, आता दुसरी वाटी घेतली आहे, दुसऱ्या वाटी भरून आपण थोडं थोडं पुन्हा पाणी घालायचं। आता इथे ना थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे बॅटर रेडी करायचं आहे। एकदमसुद्धा आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, कारण आपल्याला हे जे बॅटर बनवायचं आहे ते एकदम पातळसुद्धा नाही किंवा जाडसरसुद्धा नाही। ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा मी इथे पाणी घालते, मिक्स करून घेऊया। अगदी मुलांच्या आवडीचा असा हा नाश्ता बनतो। आपल्या चॅनलवर खूप छान छान मी नाश्त्याच्या रेसिपी बनवलेल्या आहेत, त्याचप्रमाणे स्वीट डिश, वर्षभराच्या साठवणीचे पदार्थसुद्धा बनवले आहेत। जर कोणी चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल। बघा आता हे सर्व मी बॅटर तयार केलेलं आहे आणि इतकं असं आपल्याला पातळसर पाहिजे, एकदम जाडसुद्धा हे बॅटर पाहिजे नाही, इतकं आपल्याला हे बॅटर अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे। तर हे सर्व मिक्स करून घेतलं आणि खूप सुंदर असं हे बॅटर रेडी झाले। इतकं पातळ बघू शकता, खूप पातळ पण नाही आहे किंवा खूप जाडसुद्धा नाही, इतकं आपल्याला हे बॅटर रेडी करून घ्यायचं आहे। आता इथे ना मी झाकण ठेवते आणि एक 10 मिनिटासाठी हे बॅटर आहे आपण बाजूला ठेवून देऊया। तर इथे आपल्याला 10 मिनिटं होईपर्यंत आपल्याला बाकीची सुद्धा तयारी करायची आहे। तर मी इथे बनवते छोट्या छोट्या इडल्या म्हटलं तर माझ्याकडे इडलीचा छोटा साचा आहे तो मी घेतलेला आहे। तुमच्याकडे इथे इडलीचा लहान साचा नसेल तर तुम्ही मोठासुद्धा घेऊ शकता। आता या भांड्याला आपण सर्व तेल लावून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे आता ही आपल्याला इडलीची ही प्लेट आहे ती पूर्ण तेल लावून ठेवायचं। त्याचप्रमाणे गॅसच्या शेगडीवर मी इडलीचा करंडा देखील ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी घातले आणि थोडंसं पाणी आहे हे आपण गरम करून घ्यायचं आहे। आणि ही रेसिपी आहे अगदी झटकेपट बनणारी आहे आणि हे सर्व रेडी असेल तर आपल्याला जास्त काही वेळ लागत नाही। आता इथे 10 मिनिटं झाली आहेत, झाकण खोलूया। हे 10 मिनिटात बघू शकता बॅटर आहे हे खूप छान असं रेडी झालेलं आहे। इथे जास्त आपल्याला बाजूला ठेवायची गरज पडत नाही, इतकं मस्त असं हे 10 मिनिटात फुललं जातं। आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, मिक्स करून घेऊया। आता इथे आपल्याला पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे। आता तुमच्याकडे जर काही सोडा नसेल तर तुमच्याकडे इनो असेल तर तुम्ही इनो घातला तरीसुद्धा चालेल। इथे थोडंसं मी पाणी घालते आणि मिक्स करून घेऊया। आता मिक्स करताना व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला मिक्स करायचं आहे, इथे जास्त वेळसुद्धा घालवायचा नाही आहे। आता इथे सर्व हे बॅटर आहे हे आपल्याला घालून घ्यायचं आहे। इथे मी सर्व हे बॅटर आहे हे आपण इडलीच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता इथे मी इडलीचा करंडा घेतला आणि पाणीसुद्धा गरम करून घेतलेलं आहे। इथे आपण ह्या भांड्यामध्ये इडलीचा ट्रे आहे हा टाकून घेतलेला आहे आणि इडली आहे आपल्याला उकळून घ्यायची आहे। आता इथे मी तुम्हाला मोठ्या भांड्यातसुद्धा इडली बनवून दाखवते, त्यासाठी हे सर्व बॅटर आहे हे आपण टाकून घेऊया। ह्या अगोदर इडलीच्या भांड्याला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि सर्व हे बॅटर ह्याच्यामध्ये घालून घेऊया। आता इथे आपण इडलीचा दुसरा साचासुद्धा वरती ठेवलेला आहे आणि हे सर्व आता आपण उकडून घेऊया। आता इथे 20 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण खोलूया आणि बघू शकता इथे इडल्या किती छान अशा फुगल्या आहेत। आता इथे मी गॅस बंद करते आणि पूर्ण हा करंडा आहे आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे,
त्याचप्रमाणे आपण दुसरा ट्रे देखील ठेवला होता, तो देखील तुम्हाला मी दाखवते. बघू शकता. आता आपण हा पूर्ण करंडा आहे हा थंड करून घेऊया. इडलीचा ट्रे थंड होईपर्यंत आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे, ती सुद्धा ओल्या नारळाची. त्याच्यासाठी मी हा ओला नारळ घेतले, छोटे छोटे लहान तुकडे कट करून घेतलेत. इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 6. त्याचप्रमाणे तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घेऊ शकतात. मी इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घेतली, कारण इथे आपल्याला पांढरी चटणी बनवायची आणि त्यामुळे इथे कोथिंबीरचा वापर आहे हा तो कमी करायचा, नाहीतर चटणीचा कलर आहे हा चेंज होऊन जातो. इथे आपण थोडं थोडं पाणी घेऊन हे मिक्सरला सर्व ही चटणी आहे ही वाटून घेणार आहोत. मिरची आणि नारळ आहे ना थोडेसे लहान लहान तुकडे करायचे, त्याच्यामुळे काय होतं खूप छान अशी ही मिक्सरला फिरली जाते. आता ह्यामध्ये थोडीशी आपल्याला साखर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता इथे सर्वप्रथम मी मिक्सरला थोडंसं फिरवून घेणार आणि त्यानंतर ह्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. चटणी आहे ही मिक्सरला मी फिरवून घेतली आहे, एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि मस्त अशी ही चटणी रेडी झाली आहे. कलरसुद्धा खूप छान आला आहे, बघू शकता. आता आपण जेवढी इडलीचा करंडा आहे ना तो सुद्धा थंड झाला आहे. आपण इडली आहे ही सर्व काढून घेऊया. तर ट्रे देखील थंड झाले ना. इथे ना मी ज्यावेळेस शेगडीवर करंडा ठेवला थोडासा माझ्यातला वाकडा झाला आहे, त्याच्यामुळे हे बॅटर आहे थोडंसं असं पसरलेलं गेलं आहे, बघू शकता. तर आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे आता इडल्या कशा झाल्यात त्या बघूयात. आता मी एक चमचा घालते आणि बघू शकता इझी निघते, ह्याला कुठलंही पीठ वगैरे येत नाही, म्हणजे इडल्या खूप छान अशा रेडी झालेल्या आहेत. आता इथे आपण सर्व ह्या काढून घेऊया आणि बघू शकता इतक्या झटकेपट बनणाऱ्या ह्या इडल्या आहेत आणि इतक्या सॉफ्ट होतात ना, खूप सुंदर होतात. मी तुम्हाला एक कट देखील करून दाखवते. बघा, बघू शकता इतक्या मस्त हे झाले. आता बाकीच्या सुद्धा मी सर्व ह्या काढून घेते. इथे मी सर्व इडल्या काढून घेतल्यात. एक तुम्हाला मोठी इडली तर मी तोडून दाखवली, इतकी सॉफ्ट झाली. त्याचप्रमाणे एक तुम्हाला मी लहान इडलीसुद्धा दाखवते, खूप सुंदर आणि एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे आणि एकदम स्पंजी झाले. ह्या पद्धतीने नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. इथे आपल्याला चटणीसाठी फोडणी द्यायची आहे आणि त्यासाठी मी तेल गरम करून घेतले. ह्याच्यामध्ये आपण थोडीशी राई घालूया, त्याचप्रमाणे थोडंसं जिरं घालूया, थोडीशी मिरची घालूया. मस्त असा आपल्याला तडका द्यायचा आहे. तर जेवढी तुम्ही चटणीला फोडणी देतील ना तेवढी चटणी आहे ही टेस्टी बनते. त्याचप्रमाणे इथे आपण छोट्या इडल्या केलेल्या आहेत, त्यासाठी सुद्धा मी इथे वरून फोडणी घालणार आहे आणि खूप छान अशी ही इडली मग तयार होते. इथे थोडीशी वरून ना पुन्हा कोथिंबीर घालायची, खूप सुंदर दिसते आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. आता इथे तुम्हाला जर का कोथिंबीर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी सुद्धा चालेल. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला कुठलीही पूर्वतयारी न करता मोजक्या साहित्यामध्ये इडलीची रेसिपी दाखवली. अगदी झटकेपट बनते. अगदी इडलीचं मोठं भांडंसुद्धा आपण वापरून, त्याचप्रमाणे लहान भांडंसुद्धा वापरून इडली बनवलेली आहे आणि खूप सुंदर अशी झालेली आहे. चटणी तर काय एक नंबर अशी ही चटणी चवीला तयार होते. तर जर का आजची रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, हाईप करा. त्याचप्रमाणे भरपूर व्हिडिओ मित्रमैत्रिणी नातिकामध्ये शेअर करा. कोणी चॅनलवर नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.